नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे राष्ट्रीय उद्याने या टॉपिकवर जी केचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, परीक्षेमध्ये या टॉपिकवरती एक ना तरी प्रश्न हे विचारले जाते। तर मित्रांनो, व्हिडिओ हा पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारतात एकूण किती राष्ट्रीय उद्याने हे आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा IMP प्रश्न आहे। तर मित्रांनो, 4 पर्याय हे आपल्याला खाली दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 106। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, मानस राष्ट्रीय उद्यान हे भारतात कोठे आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, आसाम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात व्याघ्र प्रकल्प हे नाहीत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, जम्मू आणि काश्मीर या राज्यात व्याघ्र प्रकल्प हे नाहीत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात वाघ राहत नाही? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, गीर। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान हे कोणते आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा IMP असा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, कार्बेट राष्ट्रीय उद्यान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या प्रमुख प्रजातींचे संरक्षण आणि काळजी डाचिगम राष्ट्रीय उद्यानात केली जाते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, हंगुल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, वाघांच्या अधिवासाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प हे कोणते आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, नागार्जुन सागर श्रीशैलम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, सुलतानपूर पक्षी अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, गुडगाव। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी जंगली खूर भारतात कोठे आढळतात? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, कच्छचे रण। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, दुधवा राष्ट्रीय उद्यान हे खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, प्रोजेक्ट टायगर कोणत्या वर्षी सुरू झाला? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 1973 ते 74 साली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणती जोडी ही बरोबर जोडली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, केवलदेव राष्ट्रीय उद्यान हे भरतपूर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, सरिस्का हे मुख्य व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, राजस्थान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती जोडी ही जुळत नाही? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, डाचिगम हत्ती। प्रश्न क्रमांक 15 आहे, मध्य प्रदेश शिवपुरी राष्ट्रीय उद्यान कोणासाठी महत्त्वाचे आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, वाघ आणि हत्ती। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, दचिगम वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, जम्मू आणि काश्मीर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, पेरियार वन्य प्राणी अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, केरळ। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, जगातील धोक्यात असलेल्या रिडले कासवाचे सर्वात मोठे प्रमाण हे टिंबमध्ये आहेत। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, गाहिरमाथामध्ये। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, भारतातील खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प हा मिझोराममध्ये आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, डंफा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, सरिस्का राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, राजस्थानमध्ये। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21,
खालीलपैकी कोणती जोडी ही बरोबर जुळत नाही? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 बक्सा बिहार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. केबुल पार्क लामजाओ हे जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मणिपूर येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा IMP प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 गेंडा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. काझीरंगा कशासाठी ओळखला जातो? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 गेंड्यांसाठी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते सागरी राष्ट्रीय उद्यान हे आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 मन्नारची खाडे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. नल सरोवर पक्षी अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 गुजरातमध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. बक्साबाग प्रकल्प हा भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. पेरियार गेम अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 जंगली हत्तींसाठी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य हे कोठे आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. फॉसिल नॅशनल पार्कमध्ये मध्य प्रदेशात टिंबटिंबमध्ये आहे. तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 मंडळामध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 आसाममध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानांची संख्या ही सर्वाधिक आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 अंदमान आणि निकोबार बेटे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. केवलादेव गाना पक्षी अभयारण्य हे कोठे आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 भरतपूर राजस्थान येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणती जोडी ही बरोबर जुळत नाही? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 पेरियार राष्ट्रीय उद्यान हंगोल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. नंदादेवी जीवमंडल कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 उत्तराखंड येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणते टॉप स्लिप म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. मानस प्राणी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 आसाम. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणते छत्तीसगडमध्ये आहे? तर मित्रांनो खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे छत्तीसगडमध्ये आहे असं विचारलेले आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 इंद्रावती राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. टिंबटिंब अभयारण्य हे गेड्यांसाठी ओळखले जाते. तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 काझीरंगा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. दाचीगम राष्ट्रीय उद्यान हे प्रामुख्याने काय आढळते? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 बिबट्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे.
तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. नॅशनल वूड फॉसिल पार्क हे कोठे आहे? नॅशनल वूड फॉसिल पार्क हे कोठे आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 जैसलमेर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. मधुमलाई प्राणी अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 वाघांसाठी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. महात्मा गांधी राष्ट्रीय सागरी उद्यान हे कोठे आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पोर्ट ब्लेअर. प्रश्न क्रमांक 46 आहे. आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले गिर राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 गुजरातमध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प हा कोणता आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा IMP प्रश्न आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 नागार्जुन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. नामदफा वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. हत्ती कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आढळतो? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नागरहल राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. खगचंदेंडा राष्ट्रीय उद्यान हे टिंबटिंब येथे आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 सिक्कीम येथे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. डंफा वन्यजीव अभयारण्य हे टिंबटिंब येथे आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 मिझोराम येथे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. रणथंबोर हे वन्यजीव अभयारण्य आहे ते भारतातील कोणत्या राज्यात आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 राजस्थान येथे आणि बब्बर शेर यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उद्याने प्रोजेक्ट टायगर अंतर्गत येत नाही? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 किबुल मजाओ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. कान्हा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 मध्य प्रदेश या राज्यात आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. राजाजी राष्ट्रीय उद्यान हे नैसर्गिक अधिवास टिंबटिंबसाठी आहे. तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 आशियाई हत्ती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. बांदीपूर व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. भारतातील पहिले फुलपाखरू उद्यान हे खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क बँगलोर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58. भारतीय गेंडे हे कोठे आढळतात? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 काझीरंगा अभयारण्य येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाशी बरोबर जुळत नाही? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 वाल्मिकी हजारीबाग. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे अद्वितीय आहे कारण ते तरंगत्या वनस्पतीसह मोनोलिथ असल्यामुळे समृद्ध जैवविविधतेला प्रोत्साहन देते? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 किबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61. कान्हा राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 वाघांसाठी.